अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व माता भगिनींनो आणि बंधूंनो, तुमचं आपल्या या पवित्र चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यंदाची होळी शनी पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी आलेली आहे. ही फक्त होळी नाही, ही शनीसह आलेली पौर्णिमा आहे. आणि जेव्हा पौर्णिमा, शनिवार आणि होळी एकत्र येतात, तेव्हा तो दिवस अत्यंत प्रभावी, अत्यंत शक्तिशाली मानला जातो. पौर्णिमा तिथी 2 मार्च संध्याकाळी 5:56 सुरू होऊन 3 मार्च संध्याकाळी 5:08 पर्यंत असेल. पण होळी दहन संध्याकाळी केले जाते, म्हणून आपण 2 मार्चलाच होळी साजरी करणार आहोत. होळी म्हणजे काय? होळी म्हणजे फक्त रंग उधळणे नाही. होळी म्हणजे अहंकाराचा त्याग, नकारात्मक विचारांचा अंत, अंतर्मनातील वाईट प्रवृत्तीचं दहन. आपल्या आयुष्यात काही गोष्टी सतत अडथळे निर्माण करत असतात. काम जमत नाही, लग्न जमत नाही, पैशाची अडचण, घरात भांडणं, मनात भीती. या सगळ्या गोष्टींचं मूळ काय आहे? मनातील अस्वच्छता. होळीचा अग्नी हा फक्त लाकूड जाळत नाही, तो आपल्याला आतून शुद्ध करण्याची संधी देतो. होळीची पौराणिक कथा. राजा हिरण्यकशिपू अत्यंत अहंकारी होता. त्याला वाटत होतं की मीच देव आहे, माझ्याशिवाय सुंदर दुसरं काही नाही. पण त्याचा एक पुत्र भक्त प्रल्हाद, तो भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता. कितीही छळ झाला, विष दिलं, साप सोडले, डोंगरावरून फेकलं, पण भक्ती ढळली नाही. शेवटी होलिका, जिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं, ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. पण लक्षात ठेवा, वरदानावर अहंकार जिंकला नाही, भक्तीने वरदानालाही हरवलं. होलिका जळाली, प्रल्हाद वाचला. याचा अर्थ काय? ज्या गोष्टी अहंकाराने भरलेल्या आहेत त्या नष्ट होतात, ज्या गोष्टी श्रद्धेने भरलेल्या आहेत त्या वाचतात. होळीच्या दिवशी काय करावे? सर्वात आधी मन शुद्ध करा. त्या दिवशी वाईट आठवणींचा त्याग करा. कुणावर राग असेल तर सोडा, मत्सर असेल तर जाळून टाका. आणि उपाय करत असताना शांत रहा, कोणाशी बोलू नका, मनात फक्त नामस्मरण ठेवा, कारण आपण त्या अग्नीत आपली नकारात्मक ऊर्जा सोडत असतो. या दिवशी घरात कोणत्या वस्तू आणाव्यात? आता हा प्रश्न अनेक जणी विचारतात. होळीच्या दिवशी काय खरेदी करावं? पहिली गोष्ट, गरज नसताना काहीही खरेदी करू नका. नंबर 1, लक्ष्मी नारायणाचा फोटो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो घरात असणे शुभ आहे, पण आधीपासून असेल तर नवीन घेऊ नका. छोटा असेल तरी चालेल. श्रद्धा मोठी असली की फोटो लहान असला तरी चालतो. नंबर 2, सत्यनारायण भगवान. जे पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी छोटा फोटो घरात ठेवावा, पण कायम देवघरात ठेवू नका. स्वच्छ ठिकाणी ठेवा. पूजेच्या वेळी बाहेर काढा. जर अजून सुरू केले नसेल तर या पौर्णिमेपासून सुरू करा. नंबर 3, श्रीयंत्र आवश्यक आहे का? खूप जणी विचारतात. श्रीयंत्र घेतलं नाही तरी चालेल का? हो चालेल. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर कुंकू अर्चन करा. श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी नारायणाचे आसन. मोठं घेतलं म्हणून जास्त फायदा आणि छोटं घेतलं म्हणून कमी फायदा असं काही नाही. जर घेतलं तर नियमित जप करा, सेवा करा, नाहीतर फक्त ठेवून काही उपयोग नाही. नंबर 4, कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याची माळ घेतली तर फक्त शोभेसाठी ठेवू नका, त्यावरती मंत्र जप करा. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, श्री स्वामी समर्थ नामस्मरण. 64 योगिनी यंत्र अत्यंत प्रभावी उपाय आहे. आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. 64 योगिनी यंत्र मुख्य दरवाजावर लावायचे असते. आपल्या घरात येणारा प्रत्येक जण चांगल्या भावनेने येतोच असे नाही. काही वेळा नजर दोष, मत्सर, नकारात्मक ऊर्जा घरात येते. जेव्हा यंत्र लावतो त्या व्यक्तीची नजर आधी त्यावर पडते, त्याचे वाईट विचार तेच थांबतात. यंत्र कसे लावावे? घरी आणल्यावर स्वच्छ पाण्याने धुवावे, देवासमोर ठेवावे,
11 माळ श्री स्वामी समर्थ जप करा. 1 माळ नवार्ण मंत्र जप करा. त्याच दिवशी मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूला लावावे. दर पौर्णिमेला त्यावर सेवा करायची. एकदा लावून विसरायचे नाही. तर अंतर्मनाचा खरा बदल मैत्रिणींनो, वस्तू आणल्यानेच बदल होत नाही. बदल होतो जेव्हा मन बदलते, जेव्हा विचार बदलतात, जेव्हा आपण सकारात्मक होतो. होळी म्हणजे स्वतःला नवीन जन्म देण्याची संधी आहे. ह्या होळीला राग जाळा, भीती जाळा, असुरक्षितता जाळा आणि घरी आणा आत्मसन्मान, आत्मविश्वास, श्रद्धा, समाधान, शांतता. शेवटचा संदेश, फक्त उपाय करून चालणार नाही. प्रामाणिक प्रयत्न, श्रद्धा, नामस्मरण, त्याचा परिणाम. होळीचा हा बदलाचा दिवस आहे. जीवनात नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.